जय हिंदुस्तान, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब, तुम्हाला ही कळकळीची विनंती आहे की महाराष्ट्रात होणाऱ्या वाहतूकदारांची लूट दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ती लूट थांबवावी त्यासाठी नम्रताची विनंती आहे. रोज RTOमध्ये 2 ते 3 लाखाचा भ्रष्टाचार होतो एका RTOला. तसे महाराष्ट्रात 50-60 RTO आहे. तुम्ही गणित लावून घ्या. आणि रस्त्यावर पण वाहतूकदारांना नियमाखाली मुंबई रायगडमध्ये कमीत कमी महिन्याला 100 ते 150 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार होतो. आणि हे आपण प्रसार माध्यमात मीडिया थ्रू रोज नवीन व्हिडिओ व्हायरल होतात. आणि ते तुम्हाला पण माहिती आहे किती वाहतूकदारांनी ट्रॅफिकवाल्यांना पकडलेले आहे. तर वाहतूकदारांवर होणारा अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे. आणि आता नवीन VLDT प्रकरणी RTOमध्ये गाड्याची पासिंग थांबलेली आहे. पासिंग झाली तर फिटनेस सर्टिफिकेट देत नाही. का नॅशनल परमिटला VLDT कंपल्सरी 19/2000 पासून कायदा आहे. जर 2019 पासून कायदा आहे तर 20, 21, 22, 23, 24 मध्ये आयसर कंपनीच्या गाड्या कशा पास झाल्या. जेव्हा मी 2022ला आयसर कंपनीची गाडी घेतली त्या VLDT त्या गाडीत फिट होतं असं आयसरकडून सांगण्यात आलं. आज पासिंगच्या वेळी साहेब बोलतात VLDT नाही आहे. जर VLDT नाही आहे तर 22मध्ये कशी पासिंग झाली, 24मध्ये कशी पासिंग झाली. आणि आजच हा प्रॉब्लेम कसा आला. कुठेतरी वाहतूकदारांवर लूट चालू आहे. ती लूट थांबवायला पाहिजे. आणि एवढ्या वर्ष किती मोठा भ्रष्टाचार चालू होता कंपनी आणि RTOनी ते तुमच्या लक्षात येईल. जर नियम 2019 पासून आहे तर एवढ्या वर्ष गाड्या पास कशा झाल्या आणि आत्ताच कशा थांबल्या. आत्ताच त्या गाड्या थांबवण्यात आल्या का VLDT नाही म्हणून फिटनेस भेटणार नाही. आणि त्याच गाड्या दुसऱ्या परराज्यामध्ये पास होत्यात, फिटनेस भेटतो. म्हणजे प्रत्येक कायदा फक्त महाराष्ट्रासाठी आहे का कायद्याच्या नावाखाली वाहतूकदारांची लूट आहे. वाहतूकदारांना लुटण्याचं षडयंत्र चालू आहे VLDTच्या नावावर. कंपनी का फिट करून देत नाही VLDT.